एव्हरीवन, स्वागत आहे तुमचे ओम ट्युटोरियल स्टडी मध्ये। आज आपण शिकणार आहोत इंग्लिश कसे बोलावे। जे आपण चॅलेंज घेतलं होतं 10 दिवसात इंग्लिश बोलणं आपल्याला शिकायचं आहे, याचाच हा पार्ट 3 असणार आहे। पार्ट 1 आणि पार्ट 2 जर तुम्ही बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये दोन्ही व्हिडिओंच्या लिंक दिलेली आहे, जाऊन बघून घ्या। तर सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला। समजा मी तुम्हाला सांगितलं these days that those, काय म्हणलं मी? these days that those। आता हे जे सांगितलं तेच आपल्याला या व्हिडिओमध्ये शिकायचं आहे। आपण पार्ट मध्ये आय एम वी आर वगैरे सगळं शिकलो होतो आणि दुसऱ्या पार्ट मध्ये माय कसा वापरायचा, युअर कसा वापरायचा हे शिकलो होतो। तर आज काय शिकणार आहे? these days that those। तर सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला। तर सर्वात पहिला काय आपला? तर आपला सर्वात पहिला आहे these। दिसतंय सर्वांना? येस। this नंतर these आणि नंतर काय आहे? these पुढे that नंतर आहे those। आता हे चारच आजच्या व्हिडिओ मध्ये आपण शिकणार आहे। जास्त मोठा व्हिडिओ होणार नाही, फक्त 20-25 मिनिटाचा हा व्हिडिओ असणार आहे। तर बघा आता काय कशासाठी वापरतात हे आता आपण बघूया। तर आता बघा काय कशासाठी वापरला जातो हे आपण आता बघूया। तर बघा these जो आहे तो वापरला जातो हा, ही आणि ही यांच्यासाठी these वापरला जातो। आणि नंतर that जो आहे तो वापरला जातो या आहेत किंवा हे आहेत यांच्यासाठी जो आहे तो these वापरला जातो। आणि मग that कशासाठी वापरला जातो? तर ते आहे याच्यासाठी that वापरला जातो। आणि जो those आहे तो वापरला जातो ते, त्या आणि ती यांचा वापर करण्यासाठी काय वापरला जातो? मग those वापरला जातो। तर बघा आता काय कसा प्रकारे वापरायचं हे आता आपण बघूया। तर बघा आता सर्वात पहिले आपण बघूया these चा वापर कशा प्रकारे केला जातो। तर these मध्ये काय येतो? हा, ही आणि हे कशामध्ये येतात? ते these मध्ये वापरले जातात। तर बघा आता समजा मी एक्झाम्पल घेतलं, हे पेन आहे, हे पेन आहे। आता हे पेन आहेत, हा सेंटेन्स आता इंग्लिश मध्ये कशा प्रकारे बनेल? हेला इंग्लिश मधून काय म्हणतात? म्हणजे these म्हणतात। काय येतं these मध्ये? हा, ही आणि ही हे these मध्ये येत असतात। तर हेला काय वापरावं लागेल? म्हणजे these। आता these आला म्हणजे आहेतला काय वापरायचं आहे? इज वापरायचा आहे। these आला म्हणजे आहेतला काय वापरायचं आहे? इज वापरायचा आहे। आता हे काय? सिंग्युलर, ते प्लुरल नाही। these चे जे पण सेंटेन्स येणार आहे ते प्रत्येक सेंटेन्स सिंग्युलर मध्येच असणार आहे। पार्ट 1 मध्ये मी तुम्हाला सिंग्युलर प्लुरल सुद्धा शिकवून दिलेले होते। तर बघा आता this is, आता डायरेक्ट पेननी लावून द्यायचंय। तर काय लावायचंय? अ पेन लावायचंय। काय केलं आपण? सर्वात पहिले this घेतला, हेला इंग्लिश मधून this म्हणलं। नंतर पहिला घेतल्यानंतर काय करायचं? शेवटचा घ्यायचा। शेवटचा काय आहे? आहेतला इंग्लिश मधून काय म्हणलं? मग इज। नंतर आता पुढे काय राहिलं? पेन राहिलं। मग आता त्याला नुसतं पेनने लावायचंय, ते सिंग्युलर आहे म्हणून तिथे अ पेन लावायचंय। म्हणून सर्वात पहिले तिथे काय केलं? ए लावला, नंतर पेन। ए का लावला? कारण की सेंटेन्स काय? सिंग्युलर, म्हणून इथे लावला ए।
हेला लागला दिस, नंतर पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा आयला लागला इज, आणि सिंग्युलर होतं म्हणून तिथे ए लावला, नंतर पेन, पेनला इंग्लिश मधून पेन. तर समजा मी म्हणलं हे घर आहे, हे घर आहे. आता हा सेंटेन्स कशा प्रकारे इंग्लिश मधून बनेल, तर आता हेला इंग्लिश मधून काय म्हणतात, दीज, म्हणून मी इथे घेतला दीज. नंतर पहिला घेतल्यानंतर काय करायचं, शेवटचा घ्यायचा, शेवटचा काय आहे, तर आयला काय लागतो, इज, दीज लागला म्हणून आयला लागतो इज. नंतर आता काय करायचंय, सिंग्युलर आहे म्हणून इथे लावायचा ए, आणि नंतर हा 2 नंबरचा घ्यायचा, काय हाऊस, म्हणजे झालं अ हाऊस. म्हणजे झालं दिस इज अ हाऊस. समजा मी म्हणलं हे फुल आहे, तर ते काय होणार आहे, दिस इज अ फ्लावर. बघून घेऊ एकदा, हे फुल आहे. हेला इंग्लिश मधून काय म्हणतात, दीज, म्हणून इथे घेतला दीज. नंतर आयला इंग्लिश मधून म्हणतात इज, म्हणून इथे आला इज, म्हणजे झालं दिस इज. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यावा लागतो, आयला म्हणलं इज. तर आता काय करायचंय, सिंग्युलर आहे म्हणून सर्वात पहिले इथे लावायचा ए, नंतर फुल, याला इंग्लिश मधून काय म्हणतात, फ्लावर, म्हणून इथे घेतलं फ्लावर. म्हणजे झालं दिस इज अ फ्लावर. आता दिसच्या पुढचा काय राहणार आहे आपला, देज राहणार आहे, तर त्याला आपण बघूया. तर बघा आता पुढचं आहे आपलं देज. याच्यात येतो या आहेत आणि हे आहेत, याच्यात ही सुद्धा येऊ शकतं, हा सुद्धा येऊ शकतो. तर बघा आता समजा मी म्हणलं ही घरे आहेत, आता देज मध्ये काय होणार आहे, नुसतं घर नाही येणार आहे, देज प्लुरल करताय म्हणून ते काय म्हणायचंय आपल्याला, घरे आहे. घर काय सिंग्युलर पण घरे प्लुरल मध्ये. याच्यावरूनच आपल्याला सेंटेन्स ओळखता येतो की सेंटेन्स प्लुरल आहे का सिंग्युलर आहे. तर बघा ही घरे आहेत. आता हिला काय म्हणायचंय आपल्याला, देज म्हणायचंय, म्हणून मी ते म्हणलं देज. आणि नंतर आहेतला काय म्हणायचंय, मग आर म्हणायचंय. देज जर लागला तर आहेतला आर म्हणावं लागतं, म्हणून मी ते घेतला आर. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा राहतो, पहिले सुद्धा सांगितलं मी तुम्हाला. तर बघा आता इथे काय करायचंय, त्यांनी घर म्हणलेलं आहे का या सेंटेन्स मध्ये, तर घरे म्हणलेलं आहे. घरे म्हणलेलं असल्यामुळे ते काय प्लुरल आहे. प्लुरल जर असेल सेंटेन्स तर तिथे ए लावायची काहीच गरज नाहीये, अ चा वापर करायची. तर तिथे डायरेक्ट घरे. घरे, घरला इंग्लिश मधून काय म्हणतात, हाऊस. पण हाऊस लागलं, पण हे प्लुरल असल्यामुळे इथे नुसतं हाऊस नाही म्हणायचंय, नाही तर ते एकच हाऊस होईल. आपल्याला काय पाहिजे, अनेक वचन पाहिजे, ते प्लुरल पाहिजे. तर ते म्हणून तिथे एस अजून एक लावायचं आहे, म्हणजे होईल हाऊसेस, म्हणजे ते एक सोडून किती. नंतर ही घरे आहेत. समजा आता मी सेंटेन्स घेतला, पुढचा सेंटेन्स घेऊ आपण, ही झाडे आहेत. ही झाडे आहेत. हिला इंग्लिश मधून काय म्हणायचंय, डेज. पहिला घेतल्यावर काय करायचा, शेवटचा घ्यायचा. आहेतला काय म्हणलं मग मी, आर.
नंतर आता इथे अ लावायची गरज नाही का, कारण की ते प्ल्युरल आहे. झाड जर म्हणलं असतं तर ते काय असतं, सिंग्युलर असतं, पण प्ल्युरल असल्यामुळे आपल्याला इथे अ लावायची गरज नाही. मग आता झाडे याला इंग्लिश मधून काय म्हणतात, ट्रीज. म्हणजे प्ल्युरल आहे म्हणून मी इथे काय केला, एस चा वापर केला. प्ल्युरल मध्ये फक्त एस नाही तर ई एस चा वापर केला जातो. म्हणजे झालं देज आर ट्रीज. आता तुमचं पूर्णचं पूर्ण क्लिअर झालं असेल देज कशा प्रकारे वापरायचा आहे. तर आता आपण बघूयात दॅट कशा प्रकारे वापरायचा आहे. तर आता आहे आपला दॅट. आता दॅट वापरला जातो ते आहेत याच्यासाठी. समजा मी म्हणलं ते घर आहे, त्याला काय म्हणतात इंग्लिश मधून, दॅट. म्हणून मी ते घेतलं दॅट. नंतर पहिला घेतल्यावर शेवटचा वापरायचा आहे. आयला काय म्हणतात इंग्लिश मधून, इज. कारण की दॅट लागलाय ना म्हणून इज म्हणायचं, कारण की ते सिंग्युलर आहे. म्हणून मी ते घेतला इज. नंतर आता काय करायचं, सिंग्युलर आहे, सिंग्युलर आहे, घरे म्हणलंय का तिथे, घर म्हणलेलं आहे. म्हणून मी काय करणार आहे आता, ए घेणार आहे. म्हणून मला काय करायचंय, अ चा वापर करायचा आहे. नंतर घर याला इंग्लिश मधून काय म्हणतात, हाऊस म्हणतात. म्हणून मी इथे घेतलं हाऊस. जर अजूनपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक केलेलं नसेल तर नक्कीच लाईक करा, व्हिडिओ आवडला असेल तर. आणि अशाच इंग्लिशच्या व्हिडिओंकरता आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. अजूनही 7 पार्ट बाकी. तर अजून 7 पार्ट शिकल्यानंतर तुम्हाला पूर्ण इंग्लिश बोलता येईलच. दॅट इज अ हाऊस. समजा मी घेतलं ते झाड आहे, ते झाड आहे. त्याला इंग्लिश मधून काय म्हणतात, दॅट. म्हणून मी ते घेतला दॅट. नंतर पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा. आहेला काय म्हणतात, दॅट लागल्यावर इज. म्हणून मी ते घेतला इज. नंतर आता दॅट इज झाल्यावर आता काय करायचंय, सिंग्युलर येते. म्हणून मी काय करणार आहे, आता तिथे अ लावणार आहे. हा लावला ए आणि नंतर झाड याला इंग्लिश मधून काय म्हणतात, ट्री. आता दॅट सुद्धा तुमचा क्लिअर झाला असेल, कारण की बाकीच्यांसारखाच होता. आता आहे आपला दोज शेवटचा असणार आहे, तर त्याला बघितल्याशिवाय व्हिडिओ सोडू नका. आता आहे आपला दोज. तर दोज कशासाठी वापरला जातो, आता ते, त्या, ती यांच्यासाठी काय वापरला जाणार आहे, दोज वापरला जाणार आहे. तर बघा आता कशा प्रकारे त्याला वापरायचं आहे हे आता आपण बघूया. दोज कशासाठी वापरला जातो, मग ते, त्या आणि ती यांच्यासाठी दोज वापरला जातो. तर बघा समजा मी म्हणलं बाकीच्यांसारखाच आहे, तो काहीच कठीण नाही. समजा मी म्हणलं सेंटेन्स पाहू, ते घर आहे, सॉरी ती झाडे आहेत घेऊ आपण, ती झाडे आहेत. ती झाडे आहेत हा सेंटेन्स आता कशा प्रकारे तयार होईल, तिला काय म्हणायचंय, दोज. तिला आपण काय म्हणलं, मग दोज म्हणलं. मग आता पहिला घेतल्यानंतर कोणता घ्यायचा आहे, शेवटचा. इथे झाड दिसतंय का आपल्याला, झाडे दिसतंय. म्हणजे आता बऱ्याच जणांना समजलं असेल की हा सेंटेन्स सिंग्युलर नाहीये तर प्लुरल आहे. म्हणून आपल्याला काय करायचं, इथे इज नाही तर आर वापरायचा आहे. आणि ते अ चा वापर करता येणार नाही, कारण की हे प्लुरल आहे. आणि झाडे याला इंग्लिश मधून म्हणलं ट्रीज. हा झाला आपला दोज आर ट्रीज.
तर बघा, समजा मी म्हणलं ते घरे आहेत, ती घरे आहेत. टीला इंग्लिश मधून काय म्हणतात? दोज. म्हणून मी इथे घेतला दोज. नंतर आहेतला काय लागलं मग? आर. पहिला घेतला, नंतर कोणता घ्यायचा? शेवटचा. नंतर घरे, याला इंग्लिश मधून काय म्हणावं लागणार आहे? हाऊसेस, कारण की ते काय प्लुरल आहे. म्हणजे अशा प्रकारे झालं दोज आर हाऊसेस. जर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करा आणि पार्ट 1 आणि पार्ट 2 नक्कीच बघून घ्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. आणि त्या 2 व्हिडिओंच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली